शकत नाही। आपण तपास अधिकारी असून सुद्धा चाकणकर बाई कशी बोलू शकतो? काय अधिकार आहे तिला? तुषार दोषी बाजूला बसले होते की नाही? मग तुषार दोषी खरेच आडनावाचे आणि नावाप्रमाणे दोषी आहेत का? का त्यांनी असं केलं? तुषार दोषी इथले एसपी असताना चाकणकर बाईला त्यांनी का एवढं बरळू दिलं? तुषार दोषींचा अधिकार एवढा नव्हता का की चाकणकर बाईंना त्यांनी अडवा? खरं तर ते इथं असायला पाहिजेत, ते का आले नाहीत समोर? राज्यव्यापी आंदोलन त्यांनी तुम्हाला कशाला तोफेच्या तोंडी द्यावं? मी मॅडम विभागाचा डीवायएसपी आहे, मी तपासिक अधिकारी आहे, त्यामुळे सर पण आपण ऐका, एकीकडे आपण डीवायएसपी आहे, विभागाचा अधिकारी म्हणताय, दुसरीकडे आपण सांगताय, दुसरीकडे आपण म्हणताय की माझ्या अधिकार कक्षेत अमुक एक आहे, अमुक अर्धा आधा दूर उडाली त्याने। दुसरीकडे आपण म्हणताय की नाही माझ्या अधिकार कक्षेत ही बाब नाही, माझ्या अधिकार कक्षेत ती बाब नाही। मग अधिकार कक्षेत कुणाच्या बाब आहे? आम्ही वाटल्यास सर 2 दिवस थांबतो बाबा इथं, आता ह्याच्या पुढे काय बोलायचं? सर अंशुमन धुमाळ जो इमिजिएट ऑफिसर आहे, डॉक्टर अंशुमन, मेडिकल सुप्रिंट MS आहे, या डॉक्टर अंशुमन धुमाळला अजूनही त्याच्यावर आरोपपत्र का दाखल झालं नाही? राहुल डीवायएसपी राहुल धसवर का बरं आरोपपत्र दाखल झालं नाही? डीवायएसपी राहुल धस, जायपात्रे आणि पाटील याला डिपार्टमेंट वाचवतंय का? आणि जर डिपार्टमेंट वाचवत असेल तर डिपार्टमेंटने केलेल्या तपासावर आम्ही कसा काय विश्वास ठेवायचा? तुम्ही ज्या पद्धतीने वातावरण विनाकारण, सर मी कालही म्हटलं की मी शांतपणे येते आणि मी शांतपणे जाते, तुम्हाला गरजच नाही सर 1,500-2 हजार पोलिस तिथं थांबवायची। तुमचे पोलीस तुमच्या संरक्षणासाठी ठेवले, इकडच्या गर्दीच्या नियोजनासाठी नाही ठेवले तुम्ही। संबंध शहरामध्ये आम्ही बंदोबस्त लावलेला, आपण काय उपयोग आहे? तुमचे सगळे पोलीस कायदा सुव्यवस्था आम्हाला मेंटेन करायची नाही का मॅडम? अहो दादा, आम्ही करायचं नाही का ते? अहो दादा, तुमचे पोलीस मेंटेन करत नव्हते, नाक्यावर सुपारी खात थांबले होते, व्हिडिओ फुटेज आहे। साहेब मी ते गर्दीचं नियोजन गावाला जाऊन आलो, या वडिलांच्या कवडगावला एक पोलिसांचं संरक्षण नाही तिथं। ते त्यांच्या हत्याकांड झाल्यावर कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही महाराष्ट्राचा? आज त्यांना एकही संरक्षण नाही, कसे आले? डीवायएसपी राहुल धस, MS अंशुमन धुमाळ, API जायपात्रे, PSI पाटील आणि 2 P सुनील महाडिक 1 आणि 2 P शिंदे आणि नागटे, या लोकांवर आरोपपत्र दाखल होणं गरजेचं। ते आरोपपत्र तुम्ही कधी दाखल करणार, कसं दाखल करणार? तुमच्या अधिकार कक्षेत नाही तर तुम्ही कसे तपास अधिकारी सर? तुम्ही तपास अधिकारी ह्या गोष्टी आपल्याला या स्टेजमध्ये सांगू शकत नाही। आपण दिलेलं निवेदन मी घेतोय आणि या अनुषंगाने तपास करतो। हातावरची जी हँडरायटिंग आहे ती तिची नाहीये, या अनुषंगाने ते हत्येचं प्रकरण आहे का, या दिशेने सुद्धा आपण एक सखोल चौकशी तिने 4 पानाचा खुलासा जो दिलाय त्यात तिने सरळ सरळ सुसाईड नोट सारखंच मेन्शन केलंय की यातून जर माझ्या जीवाला बरं वाईट झालं तर यास पोलीस प्रशासन जबाबदार राहील, आणि त्या पोलीस प्रशासनामध्ये कोणते अधिकारी जबाबदार राहतील? आपण पाहतोय फलटणमध्ये डीवायएसपी खांबे यांच्यासोबत अंधारे यांची चर्चा सुरू होती आणि त्या जाब विचारतायत या प्रकरणामध्ये का कारवाई करण्यात आलेली नाहीये, तुषार दोषी हे इथे का आले नाहीत असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय। ज्यांची नावं ऑलरेडी त्या 4 पानी पत्रात आहेत, जर त्यांची नावच आरोपपत्रामध्ये नसतील तर आमच्या जबाबाला काय अर्थ आहे? अजून दोषारोपपत्र तयार झालं नाही ना, तपास 8 दिवस झाले, तपास कंटिन्यू चालणारी प्रोसेस आहे, तपास चालू आहे, तपास बंद झालेला नाही ना मॅडम? म्हणजे असं आहे ना की तपास चालू आहे, अजून या स्टेजवर 8 दिवस आपण तपासावरती बोलणं योग्य नाही, आपल्याला वारंवार तीच विनंती मी तेच म्हणते की तपासावर बोलणं योग्य नाही। हीच गोष्ट चाकणकर आणि जयकुमार गोरेला कुणीतरी सांगा ना की तपासावर बोलणं योग्य। मी समजू शकते सर, आय रिस्पेक्ट तपास अधिकाऱ्याचे जे गुपित ठेवण्याचे पुरावे, जयकुमार गोरे कोण, तिस्मार खान जे फक्त कोण, हा टिकोजीराव, त्याचा काय संबंध होता जयकुमार गोरेचा? जयकुमार गोरे चारित्र्य ठरवणार का? जयकुमार गोरेने स्वतःच बघावं आधी चारित्र्य काय आहे ते। चाकणकर चारित्र्य ठरवणार का? चाकणकर आणि जयकुमार गोरेंनी स्वतःला तपासावं एकदा, मग दुसऱ्याच्या लेकरावर शिंतोडे उडवावे। आज या घरातलं उस्तोड काय हा माणसाकडे बघून तुम्हाला वाटते हो? हा काही राजकारणी नाहीये, हा काही बिझनेसमॅन नाही, प्राध्यापक नाही, शिक्षक नाही, तेवढ्या गरीब माणसाला बळावर रक्षण आहे आमचं। आणि जर राजकीय दबाव असेल तर तसं सांगा साहेब, राजकीय दबाव आहे का इथं पोलिसांवर? आणि हॉस्पिटलचा DVR हॉटेलचा जो CCTV फुटेज आहे तो DVR जप्त केला असं सांगितलं होतं, मग त्या मालकांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन फुटेज कसं काय बाहेर काढलं? त्याचं मी उत्तर
आपण तुमच्या ज्या शंका आहेत कुटुंबियाच्या तपासासंदर्भातल्या त्या मला इथे पब्लिकली डिस्कस करता येत नाही. परवा जशी आपण तुमच्या कुटुंबियांसोबत चर्चा केली, आपण 4-5 लोकांनी परत मी तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देतो. तुम्हाला ते जाणून घेण्याचा हक्क आहे, पण मी पब्लिकली नाही सांगू शकत. मॅडम, मी त्यांना निश्चित यापूर्वी सांगितलेलं आहे, त्यांना अगदी मान्य मला मान्य की आपण पब्लिकली सांगू शकत नाही. सर, आपण तुषार दोषींपेक्षा ज्युनियर असून पदाने सुद्धा आपण असून आपल्याला हे सगळं भान आहे. हे भान तुषार दोषींना का नाही सर? पब्लिकली हे सांगता येत नाही. हे जितक्या नम्रपणाने आणि सज्जनपणाने आपण सांगताय, हे जयकुमार गोरे आणि चाकणकरांना का कळत नाही? हा कुठला कैफ आहे? आणि ते बोलत असताना त्यांना अडवलं पाहिजे, जसं आता आपण आम्हाला अडवताय की हे मी इथं बोलू शकत नाही. तुषार दोषींनी का अडवलं नाही? तुषार दोषींनी ठरवून केलेलं असोसिएशन करण्यासाठी माणसं बोलावली का? आमचा कन्सर्न काय आहे ते समजून घ्या सर. आम्हाला तुमच्या कुठल्याही पॉलिटिकल भानगडीत पडायचं नाही. आम्हाला तुमच्या कुठल्याही त्या रस्सीखेचमध्ये पडायचं नाही. आमचा कन्सर्न एवढाच आहे की चौकशीच्या कक्षेत ही 6 नावं आणा आणि त्या लेकराच्या चारित्र्यावर जे शिंतोडे उडवायचा प्रयत्न केला त्यांच्याबद्दल तुमच्याकडून काय तुम्ही ऍटलिस्ट तुम्ही त्यांना इथून नोटीस करूच शकाल. तुमचे तपास अगोदर यांचे जबाब नोंदवतो, घरच्या लोकांचे जबाब नोंदवतो. आता कसं जबाब नोंदवायचे सर जर ह्यांचा विश्वासच नाही या डिपार्टमेंटवर? तर तपासावरती मॅडम विश्वास ठेवावा लागेल. कसं ठेवायचा विश्वास? कोर्टमध्ये जाणार 6 माणसं तुमची मोकाट सुटलेली आहेत. सुनील महाडिक मोकाट आहे, जायपात्रे मोकाट आहे. अहो त्या पाटीलचं नाव आता बहिणी 3 बायकांनी नाव घेतलं. जबाब नोंदवताना अजून जबाबच झाले नाही. विचार आम्ही किती वेळा संपर्क केला. दुर्दैव असं जबाब नोंदवावे लागतील ना. नाही, दुर्दैव असं आहे की या केस संदर्भात जर इथं शहरात उत्तर प्रश्नाची सभा होत असेल, प्रेस होत असेल, तर त्याच्यावर कळ आला पाहिजे की नाही? त्याला स्टेज, त्याला माईक, त्याच्याबद्दल आम्हाला काही म्हणायचं नाही. नाही आरोपी म्हटलं नाही, त्यांना स्वतःला आरोपी वाटत असं त्यांचा प्रश्न. आपण निवेदन द्या, मी निवेदन घेतो आपलं. याप्रमाणे मी घरच्या लोकांचे स्टेटमेंट रेकॉर्ड करतो आणि पुढील तपास व्यवस्थित करतो. चाकणकरचं काय करणार? तो माझ्या अधिकारातला विषय. गोरेचं काय करणार? आपण सांगितलेल्या ह्या प्रत्येक मुद्द्यांवरती मी कायदेशीर बाबी तपासून पुढचा तपास व्यवस्थित करतो आणि त्या अनुषंगाने जी करण्याची कार्यवाही आहे ती मी करतो. मला हे किती दिवसात कळेल? मॅडम, हे आपल्याला मी टाइम बाउंड सांगू शकत नाही, कारण ह्या गोष्टींची मला कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करावी आपण लागेल. नाही, वर्ष नाही, कोर्टाच्या तपासाला मर्यादा आहेत ना. 60-90 दिवसांच्या मर्यादा आहेत ना तपासाच्या. 2.5 महिन्यात शिक्षा होईल असं तपास चालणार असं नाही होणार. 2.5 महिन्यात शिक्षा करा आणि फास्ट ट्रॅक कोर्टात जाईल. फास्ट ट्रॅक कोर्टासाठी त्या आम्ही हिशोबाने कोर्टाला पत्रव्यवहार नक्की करू. हे आम्ही तुम्हालाही सांगितलं. साहेब, आम्हाला हे पण सांगायचे, आमदार काय आज येणार, दौऱ्यावर येणार हे कळल्यानंतर ह्या फलटणवासियांना जो त्रास झालाय, जे पोलीस डिपार्टमेंटकडनं सहकार्य मिळायला पाहिजे ते सहकार्य मिळत नाही. असे अनेक लोक इथं येऊन सकाळपासून त्यांना सगळे पुराव्यानिशी दाखवले. तर मग हे असं का? प्रशासन जर तुम्ही डिपार्टमेंट इथं सहकार्य केलं तर हे लोक आज अंधारेताईपर्यंत आली नसती. मग नेमका काय प्रॉब्लेम आहे? का सहकार्य भेटत नाही? का गुन्हे दाखल करून घेत नाही? का FIR दाखल करून घेत नाही? का अंधारेताईपर्यंत यायची वेळ आली या लोकांना? आणि सगळे फलटण मधले रहिवासी, सर अख्ख्या फलटण मधले लोक आपल्याला याबद्दल काहीच वाटत नाही का सर? की अख्ख्या फलटण मधले लोक वेगवेगळ्या लिगलच्या संबंधाने त्यांच्या असणाऱ्या अडचणी इतक्या पब्लिक झाल्या, इतक्या वाईट पद्धतीने त्याच्या चर्चा झाल्या की फलटण पोलीस स्टेशन अक्षरशः छळछावणी आहे. याच्या संबंधाने थेट पुरावे उभे केले सर, माणसं उभी केली. तरीही आपल्याला असं वाटत नाही सर की हे पोलीस अधिकारी बदलण्याची गरज आहे? मॅडम, मी त्या संदर्भानं पुढची जी हे आहे आपलं नाही, पण मुळात माझं ऐका सर, माझा मुळात आक्षेपच तुषार दोषीवर आहे. माझा आक्षेपच तुषार दोषीवर आहे. कारण तुषार दोषी अश्विनी बिद्रे प्रकरणातही तेच केलं होतं, आंतरवाली सराटीतही तेच केलं होतं. आपण निवेदन द्यावं असं माझं म्हणणं. मी निवेदन घेतो. सर आपल्याला जायचंय कसं? आपण नाही, मला जायचं नाही मॅडम. मी आपल्यासाठी नाही, आपण ज्या मी पद्धतीने चर्चा करायसाठी आलो. आपल्या प्रत्येक मुद्द्याचं मी उत्तर देतो, पण हा प्रश्न नाही, आपण काहीच उत्तर देत नाही आहात सर. मी आपल्याला विचारते की ठीक आहे, मी आपलं म्हणणं मान्य करते. मला सांगा सर की मला किती दिवसात उत्तर मिळेल? मी एवढं पण नाही विचारायचं आपल्याला. मी आपल्याला सांगतो म्हटलं, पण मला ह्याची कायदेशीर बाबी पडताव्या लागतील ना मॅडम. पडताना एका मिनिटात ह्या मिनिटात आपल्याला बसले क्षणाला नाही सांगू सर. आपण अर्धा तास वेळ घ्या, मला काही हरकत नाही. आपण हवं तर तिकडे जा सर. आपण आपल्या ऐका सर, आपण केबिन मध्ये जा. आम्ही सर, माझा एकही माणूस ऐका ना सर. सर, तुम्ही जी 500 लोक तुमच्या गेलीत ना, तुमच्या 500 लोकांना एवढ्या घाबरायची गरज नाही. पोलीस असून माझा एकही माणूस तिकडे येणार नाही. माझा एकही माणूस जागचा हलणार नाही. मला माझ्या लोकांवर विश्वास आहे. तुम्हाला आमच्यावर विश्वास नाही, हा आमचा प्रॉब्लेम. तुम्हाला
तुम्हाला ज्या जनतेने म्हणून नेमलंय त्यांच्यावरच तुम्हाला विश्वास नाही, हा तुमचा प्रॉब्लेम आहे. तुम्ही वेळ घ्या सर, तुम्ही ऑफिसमध्ये जा. हा तुम्ही तुमच्या ऐका सर, तुम्ही निर्णय घेऊ शकत नाही कोणत्या गोष्टीचा ते तुम्ही पण आता आता म्हणलात ना. स्पेसिफिकली विचारा. ह्यातले आता तुम्ही जे मला स्पेसिफिक SIT सर, विषय माझ्या अधिकार क्षेत्रात येत नाही चला मॅडम, तुम्ही सांगू शकत नाही. मान्य सोडलं, मग आता बाकीच्या कोणत्या चाकणकर मुद्द्यावरती- सोडलं, जयकुमार गोरे सोडलं. मुद्द्यावरती हा, आपल्याला त्याच्यावर मी माहिती नंतर सांगू बघते. आता माझा एवढा स्पेसिफिकली की तुम्ही तपास अधिकारी आहात, जी 6 लोक आहेत. डॉक्टर अंशुमन धुमाळ, DYSP राहुल धस, 2 PA शिंदे नागटिळक, API जायपात्रे, PSI पाटील. काय करायचं याचं? ह्या तपासाचा भाग मॅडम मी तुम्हाला टाइम फ्रेम मध्ये सांगू शकत नाही. ह्याच्यात तपासामध्ये तपास ज्यावेळेस काय? तपास पूर्ण करून सर, ज्यावेळेस पत्र तिचा आणणार आहे त्यावेळेस मृत्यूपूर्व ह्या सगळ्या जबाब आहे गोष्टी तिचा. मग ते घेणार आहेत ना. आम्ही नातेवाईकांचे जबाब नोंदवतो नाही आपण म्हणत तुम्ही नाही. नाही त्यांचं, मी म्हणत नाही लगेच अरेस्ट करा, पण तुम्ही नावच घेतलं नाही रेकॉर्डवर त्यांचं. आम्ही सर, मी आपल्यासोबत एकटी येऊ का? आपण मला रेकॉर्ड दाखवणार आहात घरच्या का? लोकांना मी दाखवले ऑलरेडी आणि आपण चला 2-4 प्रतिनिधी केलंय? मंडळी चला दाखवलं दाखवतो. तुम्हाला नावाबद्दल रेकॉर्डवर? काही नाही सांगितलं. कोणत्या ते जे आम्ही बोलतो की पाटील जायपात्री यांचे त्यांचे कागदपत्र आम्ही त्या समितीकडून हस्तगत केलेत. मी तुम्हाला त्या दिवशी ती गोष्ट सांगितली. अहो, साधं सिव्हिल सर्जनची सस्पेन्शन समिती झालं होती, नाही साहेब त्यांच्याकडून त्यांचं. कागदपत्र हस्तगत केली. ही गोष्ट आपल्याला सांगितली होती त्या दिवशी. इमिडिएट सस्पेन्शन आणि चौकशीमध्ये गती घ्या. देऊ शकतो. मी किती सोपं करून देते 8 दिवस 10 दिवस 20 दिवस नाही सर. मी सांगू ते आपण तपासासाठीच म्हणतायत ना की त्यांना सर, आरोप करायचे. 6 लोकांना तुम्ही रेकॉर्डवर कधी घेणार आहात मला सांगा सर. हा मॅडम तपासाचाच भाग आहे. मी आपल्याला पब्लिकली नाही डिस्कस करू शकत ना की कधी घेणार कसं घेणार नाही करू शकत. सर, पण आपण नाही सांगितलं तर आम्हाला कसं कळायचं? मॅडम हे घरचे आहेत ना, ह्यांना आम्ही सांगणार ना आणि आमचं प्रत्येक सर, कागद कोर्टात जाणार आहे. ऐका ना, हे माणूस जर काही करू शकला असतं तर आमची याची काय गरज होती सर? मॅडम आपलं निवेदन द्यायचं असेल तर मी घेतो, कारण असं काय होणार की चर्चेत लांबत चालेल. सर, मी किती सोपं करते सर, मी इतकं सोपं करते तरी आपण त्याला उत्तर देत नाही. करते ना सर, हा? सोपं करून सांगते आपल्याला की सर मला काहीतरी, तुम्ही वेळ सुद्धा मला देत नाही म्हणजे किती कमाल आहे. हो सर, तुम्ही कारवाई करतो म्हणत नाही, सोडा, कारवाई करणार नाही, कारवाई करतो असंही म्हणणार नाही, पण इतक्या दिवसात मी काहीतरी करू शकतो असं सुद्धा जर आपण म्हणू शकणार नसाल तर येण्याला काय अर्थ आहे? मॅडम कायदेशीर कारवाई तपासाचा जो कालावधी विहित केलेला आहे कोर्टानं 60 दिवसांचा 90 दिवसांचा, त्या कालावधीत तपासाची प्रक्रिया पूर्ण होणार ना. आणि आपण चार्जशीट तशीच दाखल केली नाव न घेता तर काय चार्जशीट करायचं? कुठं दाखल केलं झालं नाही ना मॅडम. हो, आता नाही, 69 दिवसामध्ये जर आपण तशीच ती चार्जशीट दाखल केली तर काय करायचं आम्ही सर? ते चार्जशीटचं तपास कारण आतापर्यंत इथल्या 5-6 मर्डर केस आता आम्ही आपल्या समोर उभ्या केल्या सर, आपण कदाचित ऐकायला आलं नाही. त्या 5-6 मर्डर केसमध्ये काही झालं नाही सर. आरोपी मोकाट आहेत सगळे, काही झालं नाही त्याच्यामध्ये. हे फेल्युअर आहे सर. हे फलटणचं फेल्युअर आहे, हे आपल्या डिपार्टमेंटचं फेल्युअर आहे, हे सातारा पोलिसांचं फेल्युअर आहे आणि हे इथल्या आमदार खासदारांचं पण फेल्युअर आहे की इथली माणसं मरतात किड्या मुंग्यांसारखी आणि त्यांच्यासाठी कुणीही न्याय देत नाही. हे फेल्युअर आहे. यात कुठेही मी कुठल्याही पॉलिटिकल पार्टी लीडर काहीही बोलत नाहीये सर. मी अतिशय लिगल आस्पेक्टवर बोलते. आपल्याला एक बाई इथे येते, अत्यंत गलिच्छपणे बोलते आणि पोलीस बघत नाही. तुषार दोषी बाजूला बसतात आणि एका शब्दाने बोलत नाही. जे सर, जो आपला इनर कॉन्शियस आहे, ज्या सत्सद विवेकाने आपण माझ्याशी चर्चा करत आहात, हा सत्सद विवेक तुषार दोषींच्या ठाई का नव्हता त्या दिवशी, याचं उत्तर आपण देऊ शकत नाही सर. मी समजू शकते, पण ही आम्हाला वेदना देणारी गोष्ट आहे ना सर, ज्याचं नुकसान सर शब्दात नाही निघत आहे. तर आम्ही काय म्हणतोय की सर, हे पब्लिक डोमेन मधनं व्हिडिओ सगळे काढावे लागतील आपल्याला. ते करतो म्हटलं ना मॅडम, आपल्याला कायदेशीर कार्यवाही करतो. जर त्या आम्ही जबाब संदर्भाने दिले आणि त्यामध्ये जर आम्ही आरोपींची नावं पोलीस अधिकारी आणि आरोग्य अधिकाऱ्यांमधील आहेत तर तुम्ही त्यांना कस्टडीमध्ये घेणार का चौकशीसाठी? हा तपासाचा भाग आहे. आम्ही तुम्हाला पब्लिकली उत्तर देणार नाही. तुम्ही केबिन मध्ये चला. सर, तुम्ही मध्ये घेऊन काहीच करणार नाही. जाऊ द्या सर. आपण निवेदन द्या मॅडम मला, मी हे निवेदन घेतो आपण. त्या दिवशी 50 कोटीचं नोटीस पाठवलं, त्या दिवशी लगेच रणजित निंबाळकरांना माहिती मिळाली त्यांच्या कुठला गुन्हा नाही. किती तास? 3 तासात होती ती. 3 तासात माझी प्रेस कॉन्फरन्स झाल्यानंतर 3 तासाच्या आत तुषार दोषी रणजित निंबाळकरांना एक पत्र देतात की निंबाळकरांवर कुठलेही गुन्हे दाखल नाही. खरं तर तसं पत्र देता येत नाही डिपार्टमेंटला, पण 3 तासाच्या आत मिळतं सर. इथे कॅरेक्टर सर्टिफिकेट घ्यायला 15 दिवस लागतात.
त्यांना 3 तासाच्या आत तुम्ही देता आणि एवढी सगळी माणसं इथं बसली आहेत, यांना मात्र तुम्ही एक शब्द सुद्धा देऊ शकत नाही. किती प्रॉब्लेम आहे सर. मी तुम्हाला लेखी सुद्धा मागितलं नाही, लक्षात घ्या. मी तुम्हाला लेखी सुद्धा मागितलं नाही, मी तुम्हाला अडकवलं नाही शब्दामध्ये. किती प्रॉब्लेम आहे सर तुमचा. बघा दादा, तुम्ही नख शिका तर रेकॉर्ड करा. As you wish, sir. बसतो सर. निवेदन घेतो, मात्र कायदेशीर बाबींवर सार्वजनिक पटलावर बोलता येणार नाही असं डीवायएसपी खांबे यांनी अंधारेंना सांगितलेलं आहे आणि त्यांनी त्यांचं निवेदन स्वीकारलेलं आहे. आपण पाहतोय फलटणमध्ये सुषमा अंधारेंनी ठिय्या आंदोलन इथे केलंय.